जय श्रीराम. गुड मॉर्निंग मित्रांनो, सुप्रभात. तर आज आहे आपला दुसरा दिवस सातारामध्ये. तर हा काय आहे असा नजारा तुम्हाला मी सिनेमॅटिक सेपरेट दाखवतोच. तर मित्रांनो, आज आहे दिवस दुसरा. तर आज भरपूर ठिकाणी आपल्याला जायचंय, एक्सप्लोर करायचे आपल्याला. मामाचं गाव आपल्या आसनगाव, ते ठिकाणी जायचं आपल्याला. तिकडे वरती पण जायचंय, भरपूर ठिकाणी जायचंय. विनोद आंघोळ केली का? मी तरी कुठे केली. पटापट आंघोळ वगैरे करून घेतो आणि तोपर्यंत व्ह्यू एन्जॉय करण्यासाठी आपण वरती आलो होतो. खरंच आम्हाला तर खरंच वाटतच नाही की मी पण एक गावातला आहे, पण हे गाव म्हणजे एकदम क्वालिटी गाव आहे, एकदम प्रॉपर गाव आहे. विनया, रोज उठून सकाळ सकाळी असा व्ह्यू मिळला तर काय पाहिजे रे जिंदगीत. सकाळी चहाचा कप असा हातात, मस्तपैकी पुढं पवनचक्क्या, डोंगर, मस्तपैकी हिरवळ, भारी ना, एक नंबर. तुम्ही बसलाय नाश्ता करून, मीच राहिले आता आंघोळ करून आलो. आमची मदर आली नाश्ता घेऊन. काय होय, मस्त. तुमचा झाला नाश्ता? हा नाश्ता मी इथं बसून नाही खाणार, मी जाणार टेरेसवर व्ह्यू बघत बघत खाणार. तर इथे जरा खायला मजा येईल, मस्तपैकी शांत. या नाश्ता करायला मित्रांनो. छान आहे. तर मित्रांनो, कुठे चाललोय मम्मी आपण? बरमाळ्याला. मित्रांनो, आपण देवीच्या दर्शनासाठी चाललोय. निवली म्हणजे थोडक्यात वर्ष झालं असं लग्नाला. त्यांना चालवले आपण दर्शनासाठी. चला. चप्पल आपण आणलेली चप्पल आता का मी अशा ठिकाणी शूज नाही चालू शकत. तर मित्रांनो, या ठिकाणी आहे देवी वाघजाई माता. तर या ठिकाणी दर्शनासाठी आणलेले यांना, कपलला दर्शनासाठी आणले. माझं लग्न झालं, मी पण येणार दर्शन करायला. त्याच्यातले किती पाहिजे तेवढी ठेव. पेटवली मिळून दोघांनी, विजत होती सारखी. बरोबर दोघांनी पेटवले, बरोबर पेटली. इसको बोलते कपल पावर. मस्तपैकी दर्शन झाले. आता आपल्याला वरती पण जायचंय. वरती वाघजाई मंदिर मित्रांनो, वरती पण मस्त व्ह्यू आहे. फणसाची झाड कुठे आहेत रे इथं? फणस आम्हाला मागच्या वेळेस दिसला होता. फणस कुठे येतं? फणस जमिनीत ना. जमिनीत कसं येणार? मग कुठे येतं? परत नाही. तुला लास्ट टाइम आणलाय, आता परत नाही आणणार. दोन पेढ्या दाखवतो तुम्हाला. हे कपल आणि दुसरं कपल त्या साईडने येते, झूम करून दाखवतो. नेक्स्ट लोकेशन. आता वरती जायचंय. किती घाट आहे. पहिल्या दुसऱ्या घेरवरच गाडी आणायला लागते, डेंजर काम आहे. पुढच्या वेळेस BMW ऑडी वगैरे चांगल्या चांगल्या गाड्या असल्या काय वाटणार नाही, पण आता सध्या इंडिका आहे. तर
जाऊ आता वरती. वरती मस्त आहे. वरती यात्रा पण असते ना मम्मी? वरती यात्रा पण असते. तर पुढच्या महिन्यात यात्रा पण आहे. आपण बघू, जमलं तर यात्रेला पण येण्याचा प्रयत्न करू. पण वरती यात्रा पण भरती, मजा येते. ओके. आणि मित्रांनो, मंदिर उघडं सापडले आपल्याला म्हणजे आपलं नशीब. नाही तर या टायमिंग पर्यंत मंदिर बंद होत असतं. चला. काय मम्मी? ओटी भरायची त्यांची. ओटी भरायची. सगळं सामान घेऊन आले प्रॉपर. मस्त आहे मित्रांनो. या ठिकाणी आंब्याची झाडं दिसत आहेत. भरपूर प्रकारची झाडं आहेत इथं. पूर्ण निसर्गरम्य एकदम छान आहे. खूप मोठा स्पेस आहे मंदिराभोवती. मस्त आहे इकडं आणि एकदम शांत आहे. आणि फक्त चिमण्यांचा, पक्ष्यांचा आवाज येतोय. भारी वाटतंय. चिवचिव. मित्रांनो, या ठिकाणी शंकराची पिंड आहे आणि एकदम नवीनच वाटतंय ना. नवीन स्थापन केले आत्ताच. मित्रांनो, आमचा अंदाज खरा ठरला. ही नवीन पिंड आहे मित्रांनो. आणि हो का, ही जुनी पिंड या ठिकाणी बाहेर ठेवलेली आहे. आणि आता ती आतमध्ये नवीन पिंड आहे. हिने सेम कोकणासारखंच वाटतंय का रे? एकदम मस्त राव. जायची इच्छा होत नाही पण घरी. पण काय राहीतच, मी देतो आणून सगळं. मित्रांनो, हे बाकीच्या स्ट्रक्चरची माहिती हा सांगेल तुम्हाला. हे काय प्राचीन कालीन सगळं होतं. भिंती होत्या प्राचीन प्राचीन कालीन. सिमेंट होतोय तेव्हा. प्राचीन कालीन ते. ठीक आहे. हा, पुढं. इथनं लढाई अशी करायची इथनं. हा, इथनं चालायची अशी वारकरी लोक सगळे असे. म्हणजे वारकरी लोक लढाई करायची का? वारकरी लोक नाही रे, लोक असायचे ना ते अशी इथनं चालायची. इथून चालायची. खालून का नव्हते चालत? जागा नव्हती ना खालून. अरे कोण बघते? परत नाही. थोडीशी फोटोशूट करायची माझी इच्छा झाली. कधीच होत नाही पण आज होती. तर आता विनोद फोटो काढत माझं मस्तपैकी काढा. गाईज, या ठिकाणी एक झाडू दिसला मला. तर नीट बघू शकतो तुम्ही हा झाडू. तर काड्यांपासून बनवलेला आहे बघा. कशाच तरी काड्या आहेत झाडाच्या, त्याच्यापासून बनवलंय बघा. बाकीचे नॉर्मल जे बाजारात मिळतात ते वेगळेच झाडू असतात. हे हा भारी आहे, होममेड. शेंडी काढून दे ना प्रति. शेंडी काढायला मला काहीच येत नाही, तुला माहिती आहे ना. विनोद चल, माझा मित्र वनव्यामध्ये घर
लग जा काम पे. मी शूज घालून येतो, आपण मस्त इथे एक व्हिडिओ काढू. माझा तू व्हिडिओ काढ. ओके तसंच असतं. पटापट्टा सोल, 2 तास झाले सोलतोय. भावा सोप्पं काय मी काय खकडक नारळ आहे. मग त्याला काय दाताने सोलला पाहिजे तू. केस गेले दात बी जायचे. कुठं येऊ मला कामात लावतो राव, कुठं कामात लावतो. अरे मित्र कशासाठी असतो मग तूच सांग. जर कामालाच नाही येत म्हणलं तू मित्र काय. बात तो सही है. बघ आता सेल्फी चालल्यात. कशी सोललाय नारळ अर्धाच. फोडून भाऊ चल फोड. आतमध्ये फोडायचं ना. ये फोडून. तोपर्यंत तू माझा एक व्हिडिओ काढ मस्तपैकी. हा असं काढ मस्तपैकी काढ की जरा. काय माझा व्हिडिओ काढायचा. A few moments later. किती वेळ गेला एक सिनेमॅटिक काढाय मग. किती वेळ गेला. 1 तास. कार नाही जमत आपल्याला, जे जमत तेच करतो आपण. इतका माझा घसा कोरडा पडला. ह्याला सांगते असं कर तसं कर, पण जाऊ दे आता. शेट लोक आहेत त्यांची तरी काय चुकी. ते आमची कामं आहेत तसली, व्हिडिओ काढणे वगैरे प्रॉपर. शेट लोक. दे की गॉगल, ते थांबले किती वेळ झाले. अरे मला माहितीच नाही. तर माझ्या लक्षातच नाही त्याला गॉगल. वाट बघत बसलाय. त्यांना फोटो काढायला गॉगल पाहिजे. जावा गाईज, तुम्हाला दाखवतो किती मोठा चॅप्टर आहे. थांबा तुम्हाला दाखवतो. विनया पक्का मी लपून दाखवतो. थांबा तो तिकडून गेलाय आणि रिअल आहे मित्रांनो. मला दाखवतो किती मोठा चोर आहे. हा का इथनं पेंड्या चोरून येतं. दुकानात नेणार आहे तिकडं. अरे लाज वाटली पाय आपल्याला, लाज. दुसऱ्यांच्या मेहनत येऊ. काय करणार त्याचं. काय घेतो विनय ते. बाळा हे लग्न सरामध्ये लागतं दुकानात विकायला का. हो. आणि नीच जे ह्या मालकाला मी सांगितलं मग. कुठल्या या मालकाला. त्यांना लागत नाही. अरे लय चोरटे ही. जिथं तिथं बिझनेस सुचतो यांना. नीच नाही बाबा. घे घे. नाही घे 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 बाबा घे घे. तुम्ही विकत घ्या ना. उर काय लवकर उर का. अजून तिकडे बनात पण जायचं. जायचं म्हणलं ताळ्यात. कुठले तळ्यात. पावा गायमुख आहे का. हा गायमुख आहे तिकडे. चला चला चालत जाऊ. गाडी लॉक कर ना. चला पटापटा चला. मित्रांनो या ठिकाणी गोमुख आहे, तर ते आपण बघण्यासाठी जाऊ. चला. जरा रस्ता खडतड आहे. यांना इन काय तुम्हाला इन काय इथून चालायला. मग इथूनच रोड आहे ना. तो की बाबूशी गेलाय. वरून असेल मला वाटतं रोड. मग जायचं गाडी घेऊन. अरे लांब आहे मम्मी तिकडे पार. बरं चल चालत. अरे इथून जायला रोड आहे. चला गाईस, आम्ही बरोबर रस्त्याने चाललोय. ही चुकीच्या रस्त्याने चालले जाऊ. हे दोघं विनोद आणि माझा भाऊ तिकडून गेलेत. जाऊ दे आपल्याला काय करायचे. लांब आहे काय. लांब आहे जरा. चला. हे तर मला वाटतंय, पण आता काय माहिती. हेच आहे गायमुख, पण ते दोघं तिकडे गेलेत लांब. ठिकाणी मित्रांनो गायमुख आहे बघा. हळू हळू. विनोद विनोद बघताय का तरी. भरपूर लांब आहेत ते दोघं. त्याला आवाज टाकतो तरी आवाज जाईना. नाही इकडे इकडं इकडे. इथं आहे इथं. काय आहे तिथं इकडे. इडी इकडे. पवनचक्की पण दिसते मित्रांनो इथून. येडे तिकडून चालत आले असेच तिकडे गेले, तिकडून इकडे येतात. याच्यात मित्रांनो भरपूर पाणी असतं, पण पिकांना सोडलेलं आहे त्यामुळे आता पाणी कमी आहे याच्यात. शेतासाठी पाणी नेलेलं आहे इकडे बघू शकतो तुम्ही. कशी शेती आहे मम्मी. भात आहे ना. भाताची शेती आहे मित्रांनो. येडे रे तुम्हाला आवाज देतोय. आवाज येत नाही करविन्या. मंद सारखा मोबाईल मध्ये बोट घालत चाललेला. कसे बोलतात बघा मित्रांनो. त्यालाही सांगत होता की गौमुख आहे तिकडून पाणी येतं, हे त्याला समजून सांगत होता. मागच्या वेळेस कधी आलती. 2 वर्ष झाले. 2 वर्ष. हा तेव्हा असं भरपूर भरलेलं होतं इथं.
आता ही कोणत्या संपलं. शेतीसाठी पाणी नेलं यांनी इकडं, त्याच्यामुळे काही इथं पाणीच राहिलं नाही. पण चांगले मुलं शेतीला पण भारी आहे. भाताची पण शेती. एक नंबर पाणी प्यायला येईल. इथलं पाणी पितात ना. हा, पाणी प्यायचं पाणी नाही. आता फोटोशूट यांचा. कॅरेक्टर चेंज. मस्त सावली इथं, थंड फ्रेश. हा, जेवण आणायला पाहिजे होतं इथं बसून, भारी वाटलं असं. कारण काय 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 म्हणते मम्मी ती? ते आमची व्हिडिओ काढतो, स्वतःच व्हिडिओ काढतोय. माझे एकदम फोटो काढ की प्रतीक. चार्जिंग नाही अरे, चार्जिंग संपली. हा ना, हम्म. आमचे फोटो काढायला की चार्जिंग संपती. दुकान कुठे इथं दुकान? दुकान गावात आहे. तिकडे खाली नाही नाही, इकडे का जवळ आहे का लांब आहे? आहे जो इथं गाड्या उभे राहतात. चालत गेलो चालेल का? चला चालत चल मी नेतो खायला घेऊन काहीतरी आणला. व्हिडिओ भारी पण कुत्रा लय रागात बघते आपल्याकडे. गप्पे विन्या, कुत्रा लय रागात बघते राव. बघतय कुत्र. दुकान कुठे हो काका? जवळच आहे ना. चला. बंद झालंय. हा, लांब आहे का? लांब आहे. नको नाही तुम्हाला वाटते विने. चल माघारी उगाच यायला पाठवलं. चल, ते बारका पोरं म्हणलं बंद आहे. बघू जाऊ डायरेक्ट खालीच गावात. मारण विने ती. डेंजर आहे भाई. ऊस असतो ना इकडे पण. हा? ऊस ऊस पहिलं होतं की, हा. आता हे पाण्याची अशी बॉम्ब झाली, पाणी कमी झालं. बरोबर. नाही तर दिवसभर ऊस चालायचं पाणी. मग काय, भाताला पण पाणी जास्त लागत असेल ना. नाही पाणी, भाताच्या टायमाला पाणी असतं की. हा. आता पाणी कमी होत गेलं की गव्हाला सुद्धा एकूण सगळा सुवार फक्त गहू. पाणीच कमी पडलं तर नाही काय. प्यायचं पाणी गोमुखातून आलेलं पाणी प्यायचं. म्हैस मारा ना मी. आता गावाला दिसतं गाडीवाले जे येते ते इथे कॅन भरून येतात. हो. पाणी नाही भारी. बिस्लरीपेक्षा स्वच्छ पाणी. उन्हाळा पावसाळा असं एवढं थंड पाणी नसतं. किती गरमी असली तरी थंड पाणी असतं. कसं आहे, फ्रेश आहे का नाही एकदम. मी पण पितो. कंटिन्यू चालू असतं ते पाणी, बंदच होत नाही. किती? 250 एकर शेती. को हा, भारी लागते. भारी लागते. यात्रा कधी होती? दीड महिना राहिला. 1.5 महिन्यानी यात्रा आहे मित्रांनो. पौर्णिमाला ना, होळी पौर्णिमेच्या अगोदर या ठिकाणी यात्रा आहे. तर आपण नक्की येऊ मित्रांनो. मित्रांनो, आपल्याला यात्रेची माहिती सांगणार आहेत बाबा. हा, सांगा. हा, म्हणजे कसं आहे, नव्याची आपण वर जत्रा भरणार. हा हा, ती जत्रा 3 दिवस असते. हा हा, खांदा तुटायला पुन्हा होली पाहिजे. सकाळी 4:30ला खांदा तुटतो. बरं. हा. काय त्या टायमाला बकरं तोडायचे एका गावात, आणि मग आसनगावची काठी पुढं निघून जाते. खांद्याच्या तोडल्याशिवाय काठी निघणार नाही. बाकीचं देव पुढं उभं राहते, पाठीमागं देव आसनगावचा असतो. मग त्याच्या समोर खांदा तोडायचा. सगळ्या देवाच्या समोर बकरं एका गावात तोडा, एका गावात असं करायचं. चांगली. किती दिवस यात्रा असते? हा, किती दिवस असते यात्रा? 3 दिवस. हा का? एक दिवस भर दंडस्थानात दर्शन बिर्शन घ्यायचं एक दिवस, आणि तिसऱ्या दिवशी फुटणार. हा. आदल्या दिवशी काय देव येतात, दुसऱ्या दिवशी 4:30ला काय येतात. बाटमळी कुमटं वगैरे सगळं काय हा. ती दुसऱ्या दिवशी येते. आणि आदल्या दिवशी काय काठी येते, आता येडोपाळ, आसनगाव,
पिलानी काउंदणी मोठी यात्रा भरती ना. यात्रा मोठी बसते. हा आईच ती म्हैस ते पाण्यात बसली तिला थंड वाटते. मालक उठवतोय तरी ती उठाना तिला थंड वाटते. ते उठवतात तरी उठाना म्हैस आत्ताची कुठली. शेती भिजली. चला ये ना. याचं दुसरंच काय चालेल. पक 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 राह इथेच तू. ए विन्या बालिश तुला हाकलायची गरज होती का. कुत्र कुत्र विन्या. आगावच काटा आला असं. बांधायची का त्यांनी तुझ्याच काम सोपवले. बांधा. कुत्र जरा डेंजरस दिसते बर का. कुत्र मागच येते तुझ्या. मज्जा येते मित्रांनो. आणि इथून पायच नाही का नाही एवढं थंड वारं येते ना मस्त वाटते. इथून जाऊच वाटत नाही. पण आता पुढचं पण कव्हर केलं पाहिजे. एकच दिवस आहे आपल्याकडे आजचा इथं. आणि उद्या सकाळी पहाटे निघायचं आपल्याला घरी. परतीचा प्रवास चालू करायचा आहे. इथलं कुत्र किती इमानदार आहे. त्याला वाटलं म्हशीला पळून येतोय म्हणून ते तुला धरायला आलतंय. पण त्याला काय माहिती तू पण एक कुत्रे. हा काय चला जायचं. जायचं आता दुसऱ्या देवळात. तर गाईज ब्लॉग भरपूर मोठा होईल त्यामुळे ह्या ब्लॉगचे 2 पार्ट करतो. आणि हा ब्लॉग इथे एंड करतो. तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पाहत राहा प्रत्येक गाडी ब्लॉग. धन्यवाद. जय श्रीराम.